सर्जिकल स्ट्राईक बाबत संजय निरुपम यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यावर पडसाद उमटत आहेत। एबीवीपीच्या कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या घराबाहेर आंदोलन केलं। निरुपम यांच्या विरोधात बोरिवलीतही भाजपतर्फे निदर्शनं करण्यात आली। निरुपम यांचं वक्तव्य सीमेवरील जवानांचं खच्चीकरण करणार आहे असा आरोप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलाय। डोंबिवलीतही अरविंद केजरीवाल आणि संजय निरुपम यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। भाजप कार्यकर्त्यांनी या दोघांच्या पुतळ्याचं दहन केलं। पुढचे आणखी 2 दिवस मुंबईतला पाऊस कायम राहणार आहे असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय। कोकण, गोवा आणि गुजरातच्या काही भागातल्या हवामान स्थितीमुळे मुंबईत पुढचे 2 दिवस पाऊस राहील। नवी मुंबई मनपाने कायमस्वरूपी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 16,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना 8,500 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले। या अनुदानाचा फायदा 3,002 कायमस्वरूपी आणि 797 कंत्राटी कामगारांना होईल। नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेत कार्यरत असलेल्या बस कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना महिला सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। 2,000 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।